सध्या सोशल मीडियावर एक रील व्हायरल होत आहे, ज्यात मोदी व मनमोहन सिंग यांची एक प्रकारे तुलना करण्यात आली आहे। जेव्हा मुंबईत दहशतवादी हल्ला झाला होता, त्यानंतर तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी तात्काळ प्रेस कॉन्फरन्स घेतली होती, तसंच स्वतः जातीने उपस्थित राहून परिस्थिती हाताळली होती। तर दुसरीकडे नरेंद्र मोदी हे दिल्लीमधील स्फोटानंतर भूतानला गेल्याचं दाखवण्यात आलं आहे। तर ही रील सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून यावरून सध्या नरेंद्र मोदींवर जोरदार टीका होत आहे। पण भारतावर संकट आल्यावर मोदी देशाबाहेर जाण्याची ही काही पहिलीच वेळ नाहीये। याआधी देखील असं खूप वेळा झालं आहे। एप्रिल 2025 मध्ये जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथे भयंकर मोठा दहशतवादी हल्ला झाला होता। तेव्हा मोदी सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर होते। तर आतापर्यंतच्या सर्वात भयानक दहशतवादी हल्ल्यांपैकी एक असणाऱ्या पुलवामा हल्ल्यावेळेस देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी कॉर्बेट राष्ट्रीय उद्यानात शूटिंग करत होते असा आरोप करण्यात येतो। यासोबतच मणिपूरमध्ये हिंसाचार चालू असताना सुद्धा मोदी मणिपूर सोडून बाकी सगळीकडे गेले होते, तेव्हा देखील त्यांच्यावर टीका करण्यात आली होती। तर सध्या दिल्लीत बॉम्बब्लास्ट झालेला असताना मोदींनी भूतानच्या चौथ्या राजाच्या 70व्या वाढदिवसासाठी भूतान गाठलं, त्यामुळे त्यांच्यावर अजूनच टीका होऊ लागली आहे। तर या सगळ्या घटनांचा दाखला देत सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विरोधक जोरदार टीका करत आहेत। तसेच त्यांना देशाच्या सुरक्षिततेपेक्षा बाहेर देशात जाऊन तेथील राजाचा वाढदिवस साजरा करणं जास्त महत्त्वाचं असल्याचा आरोप सुद्धा लावला जात आहे। तसेच सोशल मीडियावर सुद्धा या विरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत। त्यामुळे हे सगळं जर असंच चालू राहिलं तर नरेंद्र मोदी अडचणीत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे। तर यावर तुम्हाला काय वाटतं? यावर तुमचं मत काय ते कमेंट करून आम्हाला नक्की सांगा। आणि हो, आमच्या इंस्टाग्रामला फॉलो करायला आणि यूट्यूबला सबस्क्राइब करायला विसरू नका।